गुड मॉर्निंग। आज एंजलच्या टिफिनसाठी बनवले होते भोपळ्याचे घारगे। काल भाजीला गेले होते तर छान असा मस्त लाल भोपळा दिसला, तर म्हणलं घेऊया, बरेच दिवस झालं भोपळ्याचे घारगे केले नव्हते। एंजललाही खूप आवडतात त्यामुळे घेऊन आले। तर इथे मी पावशर भोपळा घेतलाय, ज्याचं मी साल काढून घेतलेला आहे। तो मी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेला आहे, जेणेकरून लवकर शिजेल। त्याच्यामध्ये मी अंदाजे गूळ टाकलेला आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत। त्यानंतर ते थंड झालं की मी एका कढईमध्ये ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मला पीठ व्यवस्थित मळता येतं। त्याच्यामध्ये मी भाजलेली थोडीशी खसखस घातलेली आहे। लागेल तसं गव्हाचं पीठ आणि 2च चमचे मी तांदळाचं पीठ ऍड करून ते छान व्यवस्थित मळून 10 मिनिटे मुरायला ठेवलं होतं। त्यानंतर मी त्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि मीडियम तेलामध्ये आम्ही तळून घेतलेल्या आहेत, ज्यामुळे करपतही नाहीत आणि छान अशा खरपूस भाजून निघतात। तुम्ही पाहू शकताय कशा या पुऱ्या छान मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत। या 4 पुऱ्या मी एंजलच्या टिफिनला दिल्या होत्या आणि सोबतच थोडेसे ड्रायफ्रुट्स। बरेच दिवस तिला ड्रायफ्रूट दिले नव्हते, आता तिचा घसा जरा बरा आहे आणि मग तिचे पप्पा तिला घेऊन गेले स्कूलमध्ये। दुपारी आली तर नेहमीप्रमाणे तिने मला भॉ केलं आणि आज टिफिन पूर्ण फिनिश केला होता, कारण तिचा फेवरेट लंच मी तिला दिला होता। ती मला दाखवत होती, ज्या दिवशी ती टिफिन पूर्ण फिनिश करते ना, त्या दिवशी ती स्वतः मला टिफिन ओपन करून दाखवते आणि ज्या दिवशी ती टिफिन फिनिश करत नाही ना, त्या दिवशी ती लपवून ठेवते। आज माझ्या बाईला स्टारही भेटला होता आणि एन काढला होता हातावर। कोणी काढला विचारलं तर सांगितलं नाही। त्यानंतर संध्याकाळी यांची इथे मस्ती चालू होती। इतकी मस्ती करतात ना, बापरे, सांगू शकत नाही। आणि मग परी आम्हाला मस्त असा डान्स करून दाखवत होती। छान ती तिच्या मूडमध्ये होती, पण ह्या दोघांना तिला त्रास दिल्याशिवाय करमतच नाही ना। मग डुगू आणि एंजल दोघेही गेले तिला त्रास द्यायला। कशी असतात ना ही पोरं। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।